नमस्कार, मी व्यंकटेश नरसिंगे. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र जीवन न्यूज. सध्या मी लातूरच्या या मार्केट परिसरामध्ये आहे. आपल्याला माहित आहे या परिसरामध्ये लातूरचं मार्केट हे खूप मोठं आहे, ज्यामध्ये कापड लेन असेल, सोना चांदीचे व्यापारी असतील, सगळ्या क्षेत्रातील व्यापारी तुम्हाला या लातूर शहरामध्ये पाहायला मिळतात. असंच एक दुकान ब्युटी टच नावाचं आहे, जे माहेश्वरी भवनच्या बाजूला आहे या कापड लाईनच्या परिसरामध्ये. तर इथं या दुकानाला आज 10 वर्ष पूर्ण झाली आणि 10 वर्ष आजच्या दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर विविध या ठिकाणी ऑफर्स कस्टमरसाठी ठेवलेले आहेत. आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती की व्यावसायिक क्षेत्रामध्ये 10 वर्ष एखादा ब्रँड टिकून राहतो, त्याच्या मागचं नेमकं गमक काय आहे आणि काय नेमकी क्वालिटी हे लोक देतात, हे आपण सगळं चर्चा करणार आहोत. आणि त्यांना इथं शुभेच्छा देण्यासाठी सुद्धा बरीचशी मंडळी आलेली आहे. आपण आधी सगळ्यात आधी पाहूयात की या दुकानामध्ये नेमकं काय काय भेटतं आणि कशा पद्धतीची सर्व्हिस कस्टमरला इथं दिली जाते. आपल्यासोबत इथे एक मॅडम आहेत, ज्या इथं सेल्समध्ये काम पाहतात. आणि सगळ्यात पहिलं ज्यावेळेस ब्युटी टचचं नाव आपल्यासमोर येतं, तर आपल्या माइंडमध्ये येतं की ज्वेलरी, जे काही फॅशनेबल आणि नवनवीन प्रकारच्या ज्वेलरीज आहेत, तर ते या दुकानामध्ये अगदी सहजमध्ये तुम्हाला उपलब्ध होऊन मिळतात. आपल्यासोबत मॅडम आहेत. काय नाव आहे मॅडम आपलं? अंजली बाबासाहेब जगदाळे. बरं, ठीक आहे. तर मॅडम, तुम्ही या ठिकाणी हे ज्वेलरीचं काम पाहता. कशा पद्धतीचे ज्वेलरीज इथं कस्टमरला मिळतात? आपल्याकडे सगळ्या प्रकारची व्हरायटी आहे. एक महाराष्ट्रीयन, साऊथ इंडियन, 1 ग्राम, पुन्हा आणखी आपले ह्याचे सेट, मॅट फिनिशिंगचे सेट वगैरे, दुल्हन सेट, सगळे व्हरायटी आपल्याकडे बघायला मिळते. आणि प्रत्येक वयानुसार वेगवेगळी व्हरायटी आपल्याला बघायला मिळते. प्रत्येक एज ग्रुपनुसार तुम्हाला मिळून जाईल. बरं, कसा रिस्पॉन्स आहे इथं महिलांचा? मग आपल्याकडे रिस्पॉन्स सगळ्यात एकदम सुपर आहे आणि आपल्याकडे 12 महिन्याची गर्दी चालते लेडीजची. इथं आवर्जून खास आपल्याकडे फक्त लेडीजच आहेत, त्याच्यामुळे रिस्पॉन्स पण तसाच आहे आपल्या दुकानात. रिस्पॉन्स पण चांगला आहे. बरं, कधी फीडबॅक वगैरे तुम्हाला भेटलाय का की आम्ही हे वापरलं आणि आम्हाला खूप चांगलं वाटलं? हो ना सर, भेटलं. आपल्याला असे भरपूर कस्टमरनं हे केलेलं आहे कम्प्लिमेंट की आपल्याला सगळ्यात भारी आपल्या दुकानातली ज्वेलरी आहे. आम्ही 2-2, 3-3, 4-4 वर्ष वापरून बघितले, तरी तुमची ज्वेलरी खूप भारी आहे, असा रिस्पॉन्स त्यांचा तिकडून आलेला आणि ते येतात पण आपल्याकडे सारखं. बरं, रिस्पॉन्स पण चांगला आहे. बरं, मग नव्या पद्धतीचे जे मार्केटमध्ये ज्वेलरीज येतात ते आपण लगेच अवेलेबल करतो का इथं? हो ना सर, आपल्याकडे सगळं भेटतंय. त्यांनी नुसतं एक फरमाईश टाकायला उशिरा आपल्याकडे त्याच्यापेक्षा दुप्पट ज्वेलरी बघायला भेटते. ठीक आहे. तर इथं आपण मॅडम सोबत चर्चा केली आणि त्यांनी सांगितले की जे काही नवीन मार्केटमध्ये येत असतं ते सुद्धा आमच्याकडे पाहायला मिळतं. आणि कस्टमर जरी एक वस्तू खरेदी करायला आला तरी अनेक साऱ्या व्हरायटीज त्यांना पाहायला एकाच ठिकाणी मिळतात. या एकाच छताखाली या ब्युटी टच शॉपमध्ये पाहायला मिळतात, असं इथे मॅडमने सांगितलं. अनेक सारे ब्युटी प्रोडक्ट तुम्ही इथं कॅमेऱ्यामध्ये पाहताय. आपल्यासोबत इथं पण मॅडम आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. काय नाव आहे मॅडम आपलं? सर, माझं नाव प्रतीक्षा आहे. बरं, तुम्ही कधीपासून आहे तिथं सगळं पाहता काम? मला 4 वर्ष झाली, कंप्लीट झालेत. मला पण इथे ब्युटी टच मध्ये 4 वर्ष कंप्लीट आहेत माझे. बरं, मग आता ह्या ब्युटी प्रोडक्ट मध्ये काय काय इथं मिळतं, म्हणजे कुठल्या कुठल्या ब्रँडच्या वस्तू मिळतात? सर, इथं ज्वेलरी सोबतच तुम्हाला ना प्लस मध्ये कॉस्मेटिक सर्व प्रकारचे मिळून जातील. सर्व प्रकारचे, ज्यात म्हणता की ज्यात वेगवेगळ्या व्हरायटीज असू द्यात, वेगवेगळे ब्रँड्स असू द्यात, ते प्रत्येक आपल्याकडे अवेलेबल असतं. फक्त म्हणजे एका लेडीजचं जे पूर्ण सजावटीचं सामान असतं त्याच्यासोबत त्यांच्या स्किन केअरची पण आम्ही काळजी घेतो की त्यांना कशा प्रकारचं स्किन केअर म्हणजे लागतं, डेली रुटीन मध्ये काय लागतं, ते प्रत्येक गोष्टीची काळजी आमच्या शॉपमध्ये घेतली जाते. त्याच्यात प्रकारे फेस वॉश म्हणा, डेअरी जी म्हणा, नायट्री जी म्हणा, ते प्रत्येक प्रोडक्ट्स आम्ही कस्टमरला देतो. पण नुसतं प्रोडक्ट्सच आम्ही देत नाहीये, त्याच्यासोबत त्यांची एक काळजी आणि एक विश्वास पण आम्ही त्यांच्यासोबतच घेतोय. तर कस्टमरचा एवढाच फीडबॅक आम्हाला महत्त्वपूर्ण असतो की सर, त्यांच्याकडून जो फीडबॅक येतो की दीदी तुम्ही दिलेले प्रोडक्ट्स आमच्यासाठी सगळ्यात भारी आहेत, हाच रिस्पॉन्स आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची देणगी आहे सर. ठीक आहे. तर मग रिस्पॉन्स पण खूप छान मिळतोय म्हणता तुम्ही, है ना? ठीक आहे. तर आपण इथं त्यांच्यासोबत चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं की खूप सुंदर असा रिस्पॉन्स महिलांचा इथं मिळतो आणि चांगले प्रोडक्ट्स वगैरे ते इथं लोकांना देतात. मॅडम, शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की ह्या सगळ्या वस्तू ऑनलाईनला पण मिळतात बऱ्याचशा, त्याच्यामुळे एक फ्लो कमी झालाय मार्केटमध्ये लोकांचा येण्याचा, विशेषतः तरुण मुली या तुमच्या प्रोडक्ट जास्त खरेदी करतात. तर त्याच्यासाठी तुम्ही काय करता की आपल्याकडून खरेदी करावं या लोकांनी आणि त्यांना कसा विश्वास देतात? जसं तुम्ही मला एक प्रश्न विचारताय की सर तुम्ही काय ऑनलाईनचं जे विचारताय, ऑनलाईन घेणारे भरपूर असे कस्टमर आहेत. पण जर तुम्ही माझ्याकडे फर्स्ट टाइम आलेले आहात, आज समजा तुम्ही माझ्याकडे फर्स्ट टाइम आलात, माझ्याकडून एखादी वस्तू घेताय तुम्ही, म्हणजे ऍज अ तुम्ही एक लिपस्टिक घेताय किंवा एक फेस वॉश घेताय, ते लिपस्टिक आणि नुसतं फेस वॉश घेऊन तुम्ही परत येणार आहेत का, या गोष्टीची काळजी मी घेते. कारण तुमच्या स्किनला ते सूट होतंय का हे तुम्हाला ऑनलाईन बसून ऑनलाईनचे प्रोडक्ट सांगत नाही की दीदी तुम्हाला सूट करणार आहे. तुम्ही फक्त त्याचे कलर्स बघता, नेम बघता, त्यात इन्ग्रेडियंट बघता, बट ते तुमच्या स्किन केअर वाईज जातं का
तुमची स्किन केअर बघूनच आम्ही ते प्रोडक्ट्स देतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं ना, मी कस्टमरला नुसतं प्रोडक्ट देते आणि त्याच्या बदल्यात त्यांचा नंबर येऊन ते कस्टमर माझे कंटिन्युअसली 4 वर्ष झालं कॉन्टॅक्टमध्ये आहेत. त्यांना जरी रेटमध्ये काही वगैरे काय फरक पडतो सर त्याचा? रेटमध्ये जर म्हणता तर आमच्याकडे ज्वेलरी सोबत तुम्हाला कॉस्मेटिकमध्ये सुद्धा बेनिफिट आहे. ओके. त्यात तुम्हाला डिस्काउंट सेपरेटली भेटून जातो सर. ओके. असं नाही की आम्ही ऑन MRP प्रोडक्ट्स देतो, हम्म. कारण आमच्या शॉपला 10 इयर्स कंप्लीट झाले. नुसतं 10 इयर्स कंप्लीट झाले नाही आहेत, तर त्याच्यासोबत आम्ही कस्टमरचा एक विश्वास कमवला आणि त्याच्यासोबतच आम्ही त्यांना एक बजेट फ्रेंडली पण प्रोडक्ट्स देतोय. ओके. त्याच्यामुळे कस्टमर आमच्याशी खूप जोडले गेलेले आहेत आणि हम्म. खूप छान प्रतिसाद आहे सर या गोष्टी. सर आमच्याकडे स्पेशली जर म्हणता तर लॅक्मे जे नंबर 1 ब्रँड आहे, लॅक्मे आहे. त्यात हर्बलमध्ये म्हणता तर डाझलर आहे, इटर्नामध्ये वगैरे चालतो सध्या. तसंच सोबत आता एक मार्केटमध्ये ट्रेंडच चालू आहे ओशिया वगैरे, डर्माचे प्रोडक्ट्स म्हणा. आमच्याकडे ते सगळे प्रोडक्ट अवेलेबल आहेत सर आमच्या काउंटरला. ज्वेलरी सोबत सगळ्या ब्रँड पण आम्ही कंटिन्यू करतोय सर. या ठिकाणी ब्युटी टच या शॉपला आज 10 वर्ष पूर्ण झाली, तर त्या अनुषंगानं विविध स्नेही मित्रमंडळी, नातेवाईक इथं सरांना येऊन शुभेच्छा देत आहेत. त्यांच्यापैकी जे एक स्नेही मित्र त्यांचे इथं आपल्यासोबत आहेत आणि सर सुद्धा शुभेच्छा द्यायला आलेले आहेत. आपण त्यांच्यासोबत सुद्धा चर्चा करूयात. सर, काय सांगाल, कशा शब्दामध्ये आपण या ठिकाणी शुभेच्छा देणार आहात? की आज ब्युटी टचला 10 वर्ष पूर्ण झालेत. की मला अभिमान वाटतो. एक छोटंसं दुकान होतं, त्या दुकानमधून आज 2 शाखा झाल्या. आता त्याबद्दल मी मित्राला शुभेच्छा द्यायला आलोय. ठीक आहे. सरांनी सांगितलं की अगदी छोटंसं दुकान होतं, परंतु मागच्या 10 वर्षामध्ये 2 शाखा झाल्यात आणि हे नाव सुद्धा सगळ्या लोकांपर्यंत पोहोचले आणि त्याचा एक आनंद वाटतो जवळचे मित्र म्हणून, आणि त्या अनुषंगाने त्यांनी इथं शुभेच्छा दिलेल्या आहेत. ब्युटी टचचे ओनर सतीशजी बेल्लाळे सर आपल्यासोबत इथं आहेत आणि आपण त्यांच्यासोबत सुद्धा चर्चा करूयात. सर, आज 10 वर्ष झालेली आहेत आपल्या शॉपला पूर्णपणे आणि आपण पाहतोय की खूप मोठा चांगला प्रतिसाद इथं आहे. काय नेमकं रहस्य आहे या मागचं, असं आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. नमस्कार. प्रथम मी तुमचं आभार मानतोय की तुम्ही आलात. सर, कसं आहे, सध्याचं तर तुम्हाला माहिती आहे की एवढं कॉम्पिटिशनचं हे आहे आणि एवढ्या कॉम्पिटिशन मध्ये सुद्धा आम्हाला 10 वर्ष कंप्लीट केलेत, म्हणजे एवढी सोपी गोष्ट नव्हती ते आमच्यासाठी. मी हे सगळं श्रेय आमच्या इथल्या स्टाफला देतोय. आमचा स्टाफ सगळा 5, 7, 8, 9 वर्षांचा स्टाफ आहे आणि आमच्या स्टाफनी हे सगळं मेहनत घेतलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचे आमचे खूप प्रेमळ कस्टमर आमच्या कस्टमरनी आम्हाला एवढं प्रेम दिलेलं आहे, त्यामुळंच मी इथे 10 वर्ष कंप्लीट केले. 1 शाखेच्या 2 शाखा केल्या आणि त्यांचे मी आभार मानू इच्छितो आमच्या कस्टमर्सचं, की त्यांनी भरभरून प्रेम दिलेलं आहे. त्या प्रेमापोटी आम्ही आज एक छोट्या दुकानाची सुरुवातपासून आज 3 दुकानाची जवळपास लाईन आमची झालेली आहे. ओके, ठीक आहे. तर अगदी छोट्या शॉपपासून सुरुवात झालेली, सरांनी सांगितले की 3 दुकान आता इथं झालेले आहेत आणि खूप चांगला रिस्पॉन्स सुद्धा आहे. सर, आता तुमच्यासाठी एक वेगळा प्रश्न मी विचारतो आणि शेवटचा प्रश्न. नव तरुण जे या उद्योग क्षेत्रामध्ये वळतात आणि आपण पाहतो की अल्पावधीत जातात, तुम्ही 10 वर्ष या क्षेत्रात टिकून राहिलात, अगदी काही दिवस चालवतात आणि बंद पाडतात. एका तरुण व्यावसायिकासाठी तुम्हाला काय संदेश द्यावा वाटतो? सर, बरोबर आहे, तुम्ही विचारलेला खूप महत्वाचा प्रश्न आहे. ऍक्च्युली काय होतं, तरुण वर्ग काय करतात, फक्त पैसा कमवण्याच्या नादात जातात आणि कमीत कमी वेळेमध्ये त्यांना जास्त श्रीमंत व्हायचं आशा असतं. आम्ही 10 वर्ष इथपर्यंत टिकले म्हणजे आमचं एकच होतं की क्वालिटी खूप आम्ही महत्वाची, सगळ्यात जास्त प्रायोरिटी आम्ही क्वालिटीला देतो आणि कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन. कस्टमरला काय पाहिजे, ठीक आहे, आमच्याकडे नसेल तर आम्ही त्यांना एवढा विश्वास देतो की ठीक आहे मॅडम, तुम्हाला आम्ही मागवून देऊयात आणि चांगल्याच क्वालिटीचं देऊयात. जर आम्हालाही त्या गोष्टीवर, एखाद्या वस्तूवर विश्वास नसेल, ते साधी क्वालिटी वाटत असेल, तर आम्ही त्यांना असं विश्वासात घेऊन सांगतो किंवा हे घेऊ नका. आमचा थोडासा लॉस जरी झाला तरी आम्ही असं सांगतो की हे घेऊ नका, तुम्ही चांगलीच क्वालिटी घ्या. आणि नवीन तरुणांना मी हे सांगतोय की लगेच्या लगे तुम्ही पैशाच्या मागे लागून हे करू नका, थोडासा वेळ द्यावा लागतो आणि क्वालिटीच द्यावं लागते. अगदी बरोबर. तर इथं सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे की पैसे कमवण्याचे अनेक सारे मार्ग आहेत, परंतु चांगल्या पद्धतीने कस्टमरला सेवा देऊन योग्यरित्या पैसे कमवलेले हे लॉंग टर्म टिकतात. आणि बरेचसे तरुण मंडळी, त्यांचे पेशन्स कमी आहेत सध्या. त्यांना वाटतं आज आपण व्यवसाय टाकला की उद्या लगेच आपल्याकडं भली मोठी गाडी येईल किंवा आपण काहीतरी खूप पैसे कमवू असं वाटतं, परंतु याच्यासाठी वेळ द्यावा लागतो. 5-10 वर्ष एखादा व्यवसाय उभा करायला लागत असतो आणि अनेक साऱ्या कष्टामधून हे सगळं उभं राहतं. त्याचं जे सुंदर असं उदाहरण आहे ते आपल्याला या ब्युटी टचच्या शॉपच्या माध्यमातून पाहायला मिळते. अगदी जितक्या सुंदर पद्धतीने इथं जे ओनर आपल्यासोबत चर्चा केली, अगदी त्याच पद्धतीनं इथं सगळे सेल्समध्ये जे टीम आहे ते सुद्धा अगदी त्याच प्रेमाने कस्टमरसोबत चर्चा करतात आणि त्यांना समजून सांगतात. या सगळ्याच गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात एखादा व्यवसाय करण्यासाठी. आणि या संदर्भामध्ये तुम्हाला काय वाटतं, हे बाईट जे तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं, त्याचबरोबर या शॉपला तुम्ही आतापर्यंत कधी व्हिजिट केलात का, हे सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर आतापर्यंत तुम्ही कधी इथं आला नसाल तर तुम्ही कापड लाईनला असलेलं हे माहेश्वरी भवनच्या बाजूला ब्युटी टच नावाचे मोठं दुकान आहे, तुम्ही इथं व्हिजिट करू शकता आणि प्रत्यक्ष तुम्ही अनुभव सुद्धा घेऊ शकता.
शेवटी पुन्हा एकदा मी या सगळ्यांना शुभेच्छा देईल 10 वर्ष पूर्ण झाल्याच्या. आणि पाहत राहा महाराष्ट्र जीवन न्यूजचे असेच महत्त्वपूर्ण अपडेट. धन्यवाद.